जरी दुःख आलं तरी तो फक्त आणि फक्त भगवंताचं नाम घेतो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. भगवंताचं चिंतन करणारा सुदामदेव आहे. सुदामाच्या नशिबाला दालिंद्री आली. कृष्ण भगवान मित्र आहे पण श्रीमंत आहे. मी सांगत होतो तुम्हाला ते उदाहरण बोलून जातो. मी बोलून गेलो की कोणाचं नशीब कोणाला येऊ शकत नाहीये. चिमटा और चमचे का बड़ा अजीब है नसीब, बड़ा अजीब है नसीब. चिमटा जले आग में, चिमटा जले आग में तो चमचा खाता खीर. काय म्हणले? लोखंडाची सळी आहे. ओ मावशी काय सळी आहे? लोखंडाची सळी आहे. थोडं माझ्याकडे बघा. संपलं कीर्तन मग तोड काळच होणार आता अर्धा तासात. पुन्हा नाही तुम्हाला दिसणार. हा तुम्ही चहा करत असता बरोबर आहे. एका सळईपासून चिमटाही तयार झाला आणि एका सळईपासून चमचाही तयार झाला. चमचा तयार झाला. चहा उतरत असताना चिमट्याने उतरता का चमच्याने? चमच्याने चिमट्याने. बरोबर आहे बरोबर आहे. तुम्ही तूप गरम केला आणि तूप गरम केल्याच्या नंतर त्या तुपाचं जे हांड आहे ते उतरत असताना चमच्याने उतरवता का चिमट्याने? चिमट्यानेच उतरवता. बरोबर आहे बरोबर आहे. तुम्ही नंबर 1 ची दूध खीर केला. दूध खीरला किती नमक टाकाव? का दूध खीरला नमक टाकणार? कस काय अलगच दिसताली पद्धती इकडची. टाकणार का तुमच्याकडे? अरे दूध खीरला नमक टाकत नाही. हा साखर टाकतात. बरोबर आहे. दूध खिरीमध्ये साखर टाकतात, तूप टाकतात आणि ते चिमटा घेऊन फिरवतात. असंच की कशाने फिरवतात? चमच्याने. बरोबर आहे बरोबर आहे. एकाच ठिकाणी निर्माण झालेला चिमटा आणि चमचा. परत तुम्ही चमच्याला त्या रॅकला अडक होता का चिमट्याला? चमच्याला. बरोबर आहे. चिमटा त्याला दिवलं काय न दिवलं काय आठवडा चालते त्याला आंघोळ नाही ते चालते. एखादा 12 दिवस मी त्याला आंघोळ कोणी घालणार. पण चमचा मात्र रेडीमेड. बसायला आधार, दिवायला पहिला नंबर, खायला दूध खिरीत चमचा खाता खीर. हे प्रत्येकाचं नशीब आहे. प्रत्येकाचं नशीब आहे. तसा तो सुदामदेवाचं नशीब आहे. सुदामदेव बाहेर येतात. बाहेर येऊन प्रत्येकाच्या दारापुढे जातात. कृष्ण तयार झालं तर अगोदर घेऊन या. ऐका. सुदामजी हातामध्ये कटोरा घेतलेले. एक कटोरा घेऊन प्रत्येकाच्या दारापुढे जातात. प्रत्येकाच्या दारापुढे जातात आणि दारापुढे गेल्याच्या नंतर
प्रत्येकाला ए माँ, ए माँ, ए माँ, मेरे बाल बच्चे भूखे हैं माँ, ए माँ, ए माँ, मेरे बाल बच्चे भूखे हैं माँ, अरे कुछ तो दे दो ना माँ, कुछ तो दे दो माँ, कोई तो, अरे कुछ तो दे दो माँ, कुछ तो दे दो। एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, ज्याचं पोट भरलेले आहे ना, ज्याचं पोट भरलेले आहे ना, त्याला कधीच वाढायचा प्रयत्न करू नका। ज्याचं पोट भरलंय त्याला कधीच वाढायचा प्रयत्न करू नका। जे लेकर बस स्टँड वर दिसतात, ते लेकर रेल्वे बस स्टँड वर दिसतात, अरे जे भिकारी तुमच्या दारापर्यंत येतात त्यांच्या झोलीत टाकल्याशिवाय राहू नका, त्यांच्या झोलीत टाकल्याशिवाय राहू नका। पण आपलं तसं नाहीये, आपलं तसं नाहीये। आपण जेवढा माणूस चांगला आहे, जेवढा माणूस श्रीमंत आहे, जेवढा माणूस ज्याला भुकेची गरज नाहीये अशा माणसाला काकलूत करून जेवायला घालतो, आणि ज्याला भुकेची गरज आहे त्याला मात्र उलटा असं म्हणतो, तुला रोग आलाय, चांगला दिसालास, कुठंतरी कामाला जावं, काहीतरी करून खावं, त्याला उलट बोलतो महाराज, उलट नाही। ज्याला गरज आहे त्याला अन्न वाढावं, पण सुदामजीला गरज होती पण कोणी अन्न टाकीत नव्हतं, कोणी अन्न टाकीत नव्हतं। प्रत्येकाचं नशीब आहे, प्रत्येकाचं नशीब अलग आहे।